कर्ज फेडताना ही गोष्ट लक्षात ठेवा, मुळात कर्ज जर का तुम्हाला उतरवायचं असेल तर ते गुरुवारी कधीही घेऊ नका, गुरुवारी कर्ज घेऊ पण नका, आणि परतफेड करायची असेल तरीसुद्धा ती गुरुवारी करू नका. कर्जाची परतफेड करताना मंगळवार अगदी उत्तम मानला गेलेला आहे. मंगळवारी तुम्ही थोडं थोडं का होईना पैसे देताना नेहमी लक्षात ठेवा मंगळवारी द्यायचे. हळूहळू कधी तुमचं कर्ज पटकन मोकळं होईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. लक्ष्मी ही चंचल असते, तिला आधी प्रसन्न करून घ्यायचे असते. कारण काय होतं, काही वेळेला लोक भरपूर आपण मेहनत करतो, पैसा पण येतो, पण तो पैसा टिकत नाही. मग अशा वेळेला आधी त्या लक्ष्मीला घरामध्ये स्थिर करावं. घरामध्ये वादविवाद होत असतील तर ते टाळावेत. संध्याकाळी कटाक्षाने 7 वाजता दिवा लावलाच पाहिजे. त्यानंतर शुभं करोती घरामध्ये झालीच पाहिजे. कारण की ऐन करकरीत ज्या वेळेला सांज मावळते, सूर्यास्त होतो आणि इकडे चंद्रोदय होत असतो, त्यावेळेला आहे ना निगेटिव्ह शक्ती, ह्या ज्या संक्रमण काळ असतो यामध्ये निगेटिव्ह शक्ती जास्त ॲक्टिव्ह झालेल्या असतात. बाहेरच्या बाधा वगैरे आपण ज्या म्हणतो, मग त्या असं घर शोधत असतात की ज्या घरामध्ये दिवा लागत नाही आहे, ज्या घरामध्ये भांडणं चाललेली आहेत, लोक झोपलेली आहेत, ऐन करकरीत तिन्ही सांजा खातायत, या सगळ्या गोष्टी पूर्वीच्या लोकांनी ज्या सांगितलेल्या आहेत त्या सर्व तुम्ही कटाक्षाने पाळा. तिन्ही सांजेला खाऊ नये, तिन्ही सांजेला झोपू नये, तिन्ही सांजेला भांडणं करू नयेत, देवाजवळ दिवा लावावा, घरामध्ये मंगल वातावरण असावं, दरवाजामध्ये सुद्धा दिवा लावा, तुळशीजवळ दिवा लावावा, उदबत्ती धूप अगरबत्ती करावी. ह्याने काय होते, नकारात्मक शक्ती तिथे येतच नाहीत. जमल्यास थोडासा कापूर, लवंग, 2 लवंग, 2 कापूर, जास्त खर्च नाही येतो ह्या गोष्टीला, ह्या गोष्टी कराव्यात. ह्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्यावरती तिची कृपा राहते. तर आत्ता मी तुम्हाला 3-4 गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची कर्ज फेडण्याची लक्षात ठेवावी, आणि नंतर दिवा लागण्याची सुद्धा. तसा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा आहे, ज्याला जसं घ्यायचं आहे तसं त्याने. चल, जय भवानी, जय जगदंबा.